वेद न्यूज 24 वेद जनमना। कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमुडे पाटील, बी धीरज कुमार, उपअधीक्षक अजित टिके, सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याची उकल करण्यास बैठकीत सांगितलं होतं। त्यानुसार उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मेत्रे, संतोष गळवे यांची पथकं तयार केली। त्यामध्ये सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखन पाटील, विजय इंगळे, महेश पाटील यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता। दिवस आणि रात्री गास्त घालून तसंच गोपनीय माहिती गोळा करत तब्बल 1.5 महिने या पथकातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन संशयिताचं नाव निष्पन्न केलं। त्याच्या वॉचवर खबरी सोडले। 11 एप्रिल 2025 ला सलीम शेख हा महाड इथं गेल्याची माहिती मिळाली। तो दुचाकीवरून बेळगावकडे जाणार असल्याचं समजलं। त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून आंबा घाटात सापळा लावून त्याला ताब्यात घेतलं। त्यानं जावेद शेख आणि तौफिक शेख या सावत्र भावांच्या मदतीनं घरफोडी आणि दुचाकी चोरीची कबुली दिली। त्याला न्यायालयासमोर उभं करण्यात आलं। 13 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर घरफोडी संदर्भात सविस्तर चौकशी सुरू केली। त्यातून अनेक गुन्ह्यांची उकल होऊ लागली। करवीरचे 18, जुना राजवाडाचे 5, गांधीनगर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीचे प्रत्येकी 2, कागलचा 1, तर इचलकरंजीतील दुचाकी चोरीचा असे 33 गुन्हे उघडकीस आणले। सलीम आणि जावेद शेख हे दोघेजण महाड तालुक्यातील गंधारपाले इथले रहिवासी आहेत। तर तौफिक शेख हा कर्नाटकातील चिक्कोडी इथल्या संजय गांधीनगरात राहतो। तौफिक भाडेतत्वावर आरके नगरमध्ये राहत होता। तिथंच त्याचे सावत्र भाऊ त्याला भेटायचे। हे तिघेजण मिळून अनेक ठिकाणं हेरून रेकी करून त्यानंतर रात्री घरफोडी करायचे। या तिघांकडून सुमारे 62 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 5.25 किलो चांदीचे दागिने, घरफोडीसाठी वापरलेली 3 वाहनं आणि हत्यारं असं 67,50,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं। या चोरट्यांकडून कोल्हापूर, सांगली, सातारा इथले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। ही कारवाई संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगले, अमित सरजे, प्रवीण पाटील, अमोल कोळेकर, अरविंद पाटील, कृष्णात पिंगळे, राजेश राठोड, रोहित मर्दाने, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील यांनी केली। आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे। घरफोडी आणि चोरी या सदर अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा त्यांनी मागील 1 महिन्यापासून मागोवा घेतला, तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण 33 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे। मागील हे साधारणतः 2022 ते 2025 या कालावधीतील हे गुन्हे आहेत। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण, कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक, बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात। विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंडा आहे। त्याच्यातला एक जण वाहन चोरी सुद्धा करतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 33 गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण 60-70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत। आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या 33 गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल। जिल्हा पोलीस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे उघडकीस आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्या अंतर्गत यश मिळालं त्याबद्दल मी त्या स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी आणि त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।